श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 27 ऑगस्ट, वार आहे गुरुवार आणि या दिवशी आली आहे नारळी पौर्णिमा. तर यंदा ही नारळी पौर्णिमा सलग 2 दिवस आलेली आहे. आपण श्रावण पौर्णिमेला नारळी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करत असतो आणि याच दिवशी बघा रक्षाबंधनसुद्धा साजरं केलं जातं. आता या नारळी पौर्णिमेचा जो प्रारंभ आहे तर तो उद्या 27 ऑगस्टला 9:05 होणार आहे आणि समाप्ती या पौर्णिमे तिथीची बघा 28 ऑगस्टच्या दिवशी 9:47 होणार आहे. आता उदय तिथी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाची मानली जाते, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि म्हणूनच उदय तिथीनुसार बघा हे रक्षाबंधन जे आहे तर ते 28 ऑगस्टला साजरं केलं जाणार आहे. आणि याच दिवशी वर्धलक्ष्मीचं व्रत म्हणजेच वैभवलक्ष्मीचं व्रतसुद्धा असणार आहे. तसेच अजराजविताचं पूजन देखील आपल्याला याच दिवशी करायचं आहे. पण पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळी 9:05 होत असल्यामुळं आपल्याला जे काही श्रावण पौर्णिमेचं सत्यनारायण करायचं असेल किंवा इतर कोणत्या सेवा करायच्या असतील तर त्या आपल्याला 27 ऑगस्टला संध्याकाळी करायच्या आहेत, कारण 28 ऑगस्टला पौर्णिमा तिथी ही संपणार आहे. आणि श्रावण पौर्णिमा म्हटलं की या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात, सेवासुद्धा केल्या जातात, कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला गेला आहे. आणि याच श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि त्यातली त्यात ही नारळी पौर्णिमा जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. नारळी पौर्णिमा म्हणजे बघा पौर्णिमेचा अर्थ आहे की या दिवशी नारळाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण काही खास नारळाचे उपाय जर केले तर त्याचे शुभ फळ देखील आपल्याला प्राप्त होत असतं आणि त्या उपायानं आपल्या घरामध्ये असणारी जी पण वाईट बाधा असेल, वाईट शक्ती, नकारात्मकता असेल तर ती निघून जाण्यास मदत होत असते. तसेच आपल्या जीवनामध्ये काही शत्रू असतील, शत्रू गुपित असतील किंवा आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नसेल, आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत आहे तर यासारख्या अडचणीसुद्धा या उपायानं आपल्या घरामधून कमी होऊ लागतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. असा जो उपाय आहे तर तो मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. यामुळं बघा हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये असणारं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घराची मुलांची प्रगती होईल, घरातील सर्व दोष, इडापिडा, नजरबाधा कायमची दूर होईल. तर या दिवशी बघा एकापेक्षा एक अतिशय प्रभावी असे नारळाचे मी 3-4 उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्यातील जो पण तुम्हाला करणं शक्य होईल तो उपाय तुम्ही या नारळी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. बघा जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय आहे तर तो करायचा आहे. फक्त बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघा सुतक पडलेलं असेल किंवा तुमचा मासिक धर्म चालू असेल तर अशावेळी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. हे अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. जर आपण विश्वासानं, श्रद्धेनं, अगदी मनापासून केले तर आपली कुठलीच गोष्ट किंवा कुठलाच उपाय हा कधीच व्यर्थ जात नाही. याचा अनुभव हा तुम्हाला नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्याचं सोनं होईल, कारण जिथे विश्वास असतो तिथेच खऱ्या अर्थाने चमत्कार देखील घडू शकतात आणि घडून देखील येतात. आता हा उपाय करण्यासोबतच बघा आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट आणि जे मेहनत आहे तर ते सुद्धा करावेच लागतात. तर त्या कष्टाला यश मिळण्याची, फळ मिळण्याची जी क्षमता असते तर ती साक्षात आपले स्वामी घेत असतात आणि आपले जे काही उपाय आहेत तर ते सुद्धा प्रभावी ठरत असतात. नारळी पौर्णिमेला नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ही पौर्णिमा गुरुवारच्या दिवशी आल्यामुळं या गुरुवारचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर गुरुवार हा बघा माता लक्ष्मीला, भगवान श्री हरिविष्णूंना, आपल्या स्वामींना समर्पित केला जातो आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ फळ मानलं जातं. तर बघा पौराणिक कथेनुसार नारळाच्या
धडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणून देखील ओळखलं जातं. नारळामध्ये बघा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. नारळावरती जे 3 डोळे किंवा जे 3 छिद्र असतात तर ते म्हणजे भगवान शिवशंकरांचं त्रिनेत्र मानले जातात. आणि जे 3 डोळे आहेत तर ते यांना भगवान शिवशंकरांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे नारळ महादेवांना सुद्धा अत्यंत प्रिय मानला जातो. आणि त्यामुळेच येणारी पौर्णिमा देखील भगवान महादेवांना म्हणजेच शिवशंकरांना समर्पित आहे. नारळाला श्रीफळ देखील म्हटलं जातं. साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला हे जे काही नारळाचे उपाय आहेत तर ते काही खास तिथींना करायचे असतात. यामुळे आपली अडकलेली कामे, रखडलेली कामे पूर्ण होतात. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळून जातं. इतके हे जे काही उपाय आहेत तर ते प्रभावी ठरू शकतात आणि आपल्या मुलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. तर आपल्याला म्हणजेच बघा उद्या 27 ऑगस्टला हे आपण उपाय केले तरी चालतील किंवा 28 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता. तर बघा आपल्याला उपाय करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. तो आपल्याला सोलायचा नाही, म्हणजे त्याच्या काही शेंड्या असतात तर त्या आपल्याला काढायच्या नाहीत. पाणी असलेला एक नारळ नवीन असा आपल्याला दुकानातून विकत आणायचा आहे. यापूर्वी हा नारळ कोणत्याही पूजेमध्ये वापरलेला नसावा. आता नारळावरती बघा कुंकानं एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हा नारळ तुमच्या हातात घेऊन संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचा आहे. आपल्या घराचे जे 4 कोपरे असतात, ज्या काही 4 दिशा असतात, संपूर्ण वास्तूमध्ये जेवढ्या पण खोल्या असतील, कोपरे असतील तर त्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा नारळ फिरवून आणायचा आहे. अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला हा नारळ फिरवायचा आहे. आता बघा नारळ हा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन फिरवत असताना श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि शेवटी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरून हा नारळ 7 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. आता ओवाळल्यानंतरनं हा नारळ आपल्याला घराच्या बाहेर नेऊन वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आता हा उपाय करताना आपल्याला मौन व्रत पाळायचं आहे, म्हणजे मौन पाळायचं आहे. तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही. मनातल्या मनात फक्त जो मंत्र आहे तर त्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि हा नारळ आपल्याला विसर्जित करताना, पाण्यामध्ये टाकून देताना मनामध्ये असा एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे की माझ्या घरातील इडापिडा दूर जात आहे. माझ्या घरात जी काही वाईट बाधा आहे तर ती निघून गेलेली आहे. माझ्या घराची आता प्रगती होणार आहे. माझ्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे. असा भाव ठेवून आपल्याला हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. आणि ज्यांना वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणं शक्य होणार नाही त्यांनी हा नारळ परत एक खड्डा खणून त्यामध्ये गाडून जरी टाकला तरीही चालणार आहे. आता बघा हा नारळ आपल्याला परत घरामध्ये तसाच आणायचा नाही. आता बघा हा उपाय कोणीही करू शकतं. स्त्रिया, पुरुष, मुलं कोणीही करू शकतात. जर स्त्रियांना काही अडचण असेल, काही कारणास्तव घरातील स्त्रीला हा उपाय करणं शक्य झालं नाही तरी पुरुषांनी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर बघा आपल्या काही ज्या इच्छा असतात तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्नसुद्धा करावेच लागतात आणि कष्टसुद्धा करावे लागतात. पण त्याच प्रयत्नांना, त्याच कष्टाला यश मिळावं, त्या मेहनतीला फळ यावं यासाठी आपल्याला हे जे आहे उपाय तर ते करायचे असतात. आता बघा तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल किंवा स्वतःचं घर होण्याची इच्छा असेल, संतानप्राप्ती होण्याची इच्छा असेल किंवा बघा तुमच्या घरामध्ये सतत अडथळे येत असतील, समस्या येत असतील आणि त्या म्हणजे काम कोणतंच मार्गी लागत नसेल, ते सर्व कामं मार्गी लागण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला आणखीन एक साधा सोपा उपाय जो आहे तर तो या नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा देखील उपाय आपल्याला नारळाचाच करायचा आहे. तर बघा जेवढे पण उपाय आपण या दिवशी करू शक्य होईल तेवढे तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. यातील एक जरी उपाय तुम्ही केला तरीही त्या उपायाचं जे फळ आहे तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. तर दुसरा उपाय करण्यासाठी देखील आपल्याला एक नारळ लागणार आहे. आता आपल्या हातामध्ये आपल्याला नारळ घ्यायचा आहे. घराजवळ जिथे कुठे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल, बघा आता तुमच्या घराच्या आसपास लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल किंवा घराजवळ स्वामींचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे. तर नारळ अर्पण करताना तो लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधूनच तो नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे.
अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी पण काही इच्छा आहे तर ती तुम्हाला तिथे बसून सांगायची आहे. भगवान विष्णूंचं, माता लक्ष्मीचा जो पण कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचं तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे. आता 16 वेळेस पठण केल्यानंतरनं आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता आणि नारळासोबत थोडीशी खडीसाखर देखील तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे जे काही उपाय आहेत तर त्या या नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. हा नारळ तुम्ही दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता. असं म्हटलं जातं की कर्पूर होम आपल्या घरात जर केला तर तो खूप शुभ मानला जातो. बघा, तुम्ही घरामध्ये कोणतीही पूजा नाही केली तरीही चालेल, पण कर्पूर होम जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर त्याचे खूप चांगले रिझल्ट किंवा फायदे आपल्याला पाहायला मिळतात. तर हा होम करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. त्याच्या थोड्याशा शेंड्या ज्या काही असतात तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे बघा, ज्या पद्धतीनं दुकानामध्ये आपल्याला नारळ विकत मिळतो तर तसा एक नारळ आपल्याला घरी घेऊन यायचा आहे. त्यानंतरनं हा नारळ घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. तर बघा, देवघरामध्ये तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नारळाची जी शेंडी आहे तर ती देवाकडे असायला हवी. अशा पद्धतीनं आपल्या उजव्या हातामध्ये तुम्हाला नारळ धरायचा आहे आणि नारळाची जी शेंडी आहे तर ती देवाकडे असायला हवी. अशा पद्धतीनं देवघरासमोर ठेवल्यानंतर एका वाटीमध्ये 7 कापूरवड्या घ्यायच्या आहेत. त्या कापूरवडीवरती तुम्हाला त्या ज्या आहेत तर त्या नारळावरती ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर नारळावरती या वड्या ठेवून आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. एक वडी संपत आली की आपल्याला दुसरी वडी पुन्हा त्यावरती ठेवायची आहे, परत तिसरी ठेवायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 7 कापूरवड्या या नारळावरती जाळायच्या आहेत. आता बघा, तुम्हाला कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि हे जे पठण करणं शक्य नसेल तर महामृत्युंजय मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि यालाच कर्पूर होम म्हणतात. आणि बघा, श्रावणात कर्पूर होम करण्याला खूप विशेष असं महत्त्व दिलं जातं. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा असेल, काही बाधा असतील, इडापिडा असेल, आपल्या घरामध्ये दरिद्रता असेल तर ती देखील दूर होऊन आपल्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होत असते. म्हणून हा एक उपाय तुम्ही या दिवशी आवर्जून तुमच्या घरामध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे काही उपाय आहेत तर ते या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये करायचे आहेत. तर हा होम केल्यानंतर हा जो नारळ आहे तर तो आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकून द्यायचा आहे. हा नारळ आपल्याला परत आपल्या घरामध्ये आणायचा नाही किंवा तुम्ही बघा निर्माल्यामध्ये जरी टाकला तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही 3 उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर यामधील तुम्ही एक तरी उपाय या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करून बघा. याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तुमच्या घराची प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल.